खासदार अनिल बोंडे सर आपल्या सोबत आहे। सर, अमरावती लोकसभेत कोण उमेदवार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। काय सांगणार, काय चर्चा सुरू आहे, कधीपर्यंत निर्णय होईल? अमरावती लोकसभेत भाजप निवडणूक लढवणार आणि कमळ हा उमेदवार असणार। कमळाचं चिन्ह सगळीकडे पोचलेलं आहे आणि लोक प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना मतदान करणार आहे आणि त्यामुळं उमेदवार केंद्रीय निवडणूक समिती हे 2-3 दिवसात डिक्लेअर करेल, जाहीर करेल। परंतु कमळ राहील अशी सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे। आम्ही देवेंद्रजी फडणवीस यांना सांगितलेलं आहे, राष्ट्रीय अध्यक्षांपर्यंत पोहोचवलेलं आहे की कमळच असलं पाहिजे आणि कमळच तिथून जिंकून आणणार आहे। कमळ असणार हे जवळजवळ निश्चित आहे, पण ते कमळ कुणाच्या हातात असेल? कारण की खासदार नवनीत राणा म्हटलं की लक्ष्मीच्या हातात कमळ, त्यांनी संकेत दिला की कमळ माझ्या हातात असेल, कमळाचा दुपट्टाही गळ्यात असेल। पक्षप्रवेश कधी? थेट प्रश्न। कमळ कार्यकर्त्यांच्या हातात असेल आणि पक्षप्रवेश हे सगळं केंद्रीय निवडणूक समिती जी असते किंवा केंद्रीय अध्यक्ष जे आहेत, महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत आणि देवेंद्रजी फडणवीस आहेत, ते निश्चितपणे काही दिवसातच निश्चितपणे समोर येईल। कारण 26 तारखेला निवडणूक आहे, 28 तारखेपासून फॉर्म भरायचा आहे, त्याच्या अगोदर निश्चितच होईल। सर, तुम्ही म्हटलं की कमळ कार्यकर्त्याच्या हातात आहे, तुम्ही तयार आहे का अमरावती जिल्ह्यातले कार्यकर्ते नेते की खासदार नवनीत राणा यांच्या हातात कमळ द्यायला तयार आहे का? कार्यकर्ता करायला तयार आहे का? सर्वजण उत्सुक आहे की कमळाचा उमेदवार निवडून आणायचा। कोण उमेदवार असतो हे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता निवडणुकीचा प्रचार करताना कधीही पाहत नाही। कारण जे काही कमळाचं मतदान आहे ते प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींकरता आहे। प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवायचं आहे आणि अमरावतीचा लोकसभेचा खासदार हा 400 मधला असला पाहिजे। अमरावती लोकसभा ही भारतीय जनता पक्षाची असली पाहिजे। त्यामुळं अमरावती लोकसभा क्षेत्राचा विकास चांगल्या तऱ्हेनं होऊ शकेल हा संपूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळं कमळासाठी सर्वजण काम करतात। सर, एक हे हायपोथेटिकल क्वेश्चन आहे, परंतु सुप्रीम कोर्टात क्लिअरन्स मिळालं नाही नवनीत राणा यांना, तर भाजपचा प्लान बी तयार आहे का? निश्चितच देवेंद्रजींनी आज सांगितलं की कमळच लढणार आणि त्यामुळं कोणत्या अडचणी येतील, कारण तुमचाही प्रश्न हायपोथेटिकल आहे आणि त्याच्यामुळं त्याला हायपोथेटिकल उत्तर देण्यात काही अर्थ नाही। पण एवढं तर निश्चित आहे की कमळ लढणार, भारतीय जनता पक्ष लढणार आणि कमळच निवडून येणार। 400 पैकी अमरावती लोकसभेचा खासदार हा कमळाचा असणार आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होणार। त्यांना सपोर्ट करण्याकरता अमरावतीचा खासदार हात वर करणार, म्हणजे यामध्ये कुठेही हायपोथेटिकल नाही आहे। आज रवी राणांनी देवेंद्रजींच्या हातात काही चिठ्ठी दिली? मला माहीत नाही देवेंद्रजी अमरावतीला आले त्याची पण कल्पना नाही, कारण मी डायरेक्ट वर्धेला आलो। परंतु चिठ्ठी दिली असेल, काही कामाच्या संदर्भात असेल, कशा संदर्भात असेल, त्या सगळे बच्चू कडू वगैरे काम करेल नवनीत राणा यांचं जर उमेदवार झाले? सर्वजण युतीचा धर्म पाळतील असं मला वाटतं, कारण की सर्वजण प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचं नेतृत्व मानतात, देवेंद्रजी फडणवीस यांचं नेतृत्व मानतात आणि महाराष्ट्राचाही विकास झाला पाहिजे, अमरावतीचाही विकास झाला पाहिजे आणि तो विकास होऊ शकतो फक्त प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात आणि त्यामुळं सर्वजण युतीचा धर्म पाळतील असं मला वाटतं। खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।